नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती डेली ब्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ताईंनो, आज पण अर्जंट ब्लाऊज होते. आज म्हणजे उद्या सकाळी आमच्या इथली आषाढी वारीची दिंडी निघणार आहे, त्यासाठी मग एके मावशींचे ब्लाऊज होते. आता काल पण एक जणीचे ब्लाऊज अर्जंट दिले होते, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्ही दाखवलंच. आणि प्लस त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की मी माझ्या ब्लाऊजची शिलाई किती घेते, जे कुणाचे मी कस्टमरचे ब्लाऊज शिवते त्याची शिलाई मी किती घेते काय. तर अस्तरच्या ब्लाऊजची शिलाई 250 घेते. मग त्यामध्ये असो काही असो, फोरटक्स असो, प्रिन्सेस कट असो किंवा कटोरी ब्लाऊज असो. पण बिना अस्तरच्या ब्लाऊजची शिलाई किती घेते हे सांगायचं विसरलं होतं. तर त्याची शिलाई मी 100 रुपये घेते. आणि त्यामध्ये काही नॉट वगैरे काही लावून दिले कोणालाच तर मग त्यामध्ये एक्स्ट्राचे 10-20 रुपये घेत असते. तर 100 ते 120 रुपये साध्या प्लेन ब्लाऊजची घेते. आता आमच्या इकडं खूप कमी देतात, तर त्यासाठी मग तेवढीच आहे. तर असो, अजून काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर नक्कीच देईल. आणि वर्कच्या ब्लाऊजची शिलाई किती घेते ते सुद्धा मी तुम्हाला लवकरच सांगते. पण व्हिडिओ हे कंटिन्यू शेवटपर्यंत बघा. आता वर्कच्या ब्लाऊजची मी शिलाई घेते, जे कधी वर्क स्टोन वर्क असतात, जे आता डिझाईनमध्ये येतात. तर ते डिझाईनमध्ये वर्क असतात, म्हणजे छोटे छोटे स्टोन असतात. मग ते स्टोन आपल्याला कुठे कुठे ॲडजस्ट नसतात, तर त्यांच्या मापानुसार ते फ्रीमध्ये दिलेले असतात. म्हणजे फ्री माप असतं ते सगळ्यात मोठं साईजचं. मग आता ते छोट्या मोठ्या साईजचं जसं कस्टमरचं माप असेल तसं ॲडजस्ट करून आपल्याला ते शिवावं लागतं. तर मग त्यासाठी आपल्याला एक एक स्टोन काढावा पण लागतो, कधी कधी ॲडजस्ट करावं लागतं. म्हणजे खूप त्यामध्ये स्ट्रगल असतं ब्लाऊज शिवणाऱ्यांना, तर माहितीच असेल. तर त्यासाठी मग मी त्याची शिलाई जे आपली ब्लाऊजची शिलाई आहे त्यापेक्षा 20 ते 30 रुपये जास्त घेत असते. आणि ज्यावेळेस आरीवर्कचं ब्लाऊज असतं तर त्यावेळेससुद्धा त्याची शिलाई मी आरीवर्कच्या ब्लाऊजची 300च्या पुढं असते माझी. तर अशा पद्धतीने माझं ब्लाऊजची शिलाई आहे. तर थोडं स्टोन वर्क असेल तर 30 रुपये घेते, खूप जास्त असेल तर मग 10 अजून घेते, एक्स्ट्रा अजून 20 घेते. म्हणजे अशा पद्धतीने जसं जसं वर्क असेल तसं तसं तुम्हाला अडचणी येतात शिवायला, तसे तसे मी पैसे घेत असते. चला असो, ह्याच्यावरती पण आपण एखादा सेपरेट डिटेल व्हिडिओ करूयात. पण बऱ्याच ताईंनी कमेंटमध्ये विचारलं होतं म्हणून मी त्याचं उत्तर दिलं थोडक्यात. तर आजचा व्हिडिओ स्पेशल असणार आहे. जर तुम्हाला कस्टमरचे अर्जंट ब्लाऊज असतील तर तुम्ही ब्लाऊज कसे शिवता, म्हणजे तुम्ही पटकन कसे देता. जर सकाळी आले संध्याकाळी द्यायचे असेल तर मग कसं मॅनेज करायचं, अस्तर कसे आणायचे काय. तर बघा, सर्वात अगोदर आपल्याला तर अस्तर मॅनेज करावं लागतं. साडीला फॉल लावायचं असेल तर फॉल आणावं लागतं, अस्तर आणावं लागतं. बाकीचं रॉ मटेरियल तर दोरा, हुक वगैरे हे सगळ्या गोष्टी असतात आपल्याकडे. पण आपल्याला प्रत्येक कलरचं अस्तर आणि फॉल हे आपल्याकडं नसतं. तर आपल्याला त्यासाठी मग आता थोडंफार तर तुम्ही मटेरियल आणू शकता, थोडेफार अस्तर आणू शकता. पण सगळेच कलर सेम असतील किंवा आपल्याला तोच कलर अस्तरचा मिळेल आपल्या कलेक्शनमध्ये असं नसतं. तर त्यावेळी आपल्याला आणावं लागतं. तर बघा, ज्यावेळेस तुमच्याकडं छोटे मोठे शॉप असतील, जवळ 1 किलोमीटर अंतरावर असे छोटे मोठे शॉप असतील, त्यावेळेस तुम्ही त्या शॉपची ओळख करून ठेवायची. किंवा तुमच्या इतर मैत्रिणी, टेलर मैत्रिणी वगैरे असतील शिवणाऱ्या, तर त्यांच्याकडं काही स्टॉक वगैरे असेल तर त्यावेळेस तुम्ही त्यांच्याकडून पण परचेस करू शकता, म्हणजे घेऊ शकता. आता बघा, माझी एक मैत्रीण आहे, आम्ही दोघी टेलरचं काम मिळून थोडंफार असं तसं करत असतो. म्हणजे मी तर बऱ्यापैकी माझं जे काही सामान असतं ती मला आणून देते. आता आम्ही इतक्या जिवलग मैत्रिणी आहोत की म्हणजे मला ती इतके गरजेला 1 तासभरात मला ब्लाऊज जरी द्यायचा असेल तरीसुद्धा ती मला अस्तर आणून देते. आणि ज्यावेळेस घरी असतात त्यावेळेस तर मग काही प्रश्नच नसतो. आणि जरी त्यांना कामाला जायचं असेल रात्रीचं, माझ्याकडे तो ब्लाऊज हातात आला तर मी अस्तर अगोदर माझ्या कलेक्शनमध्ये चेक करते माझ्याकडं आहे का नाही. नसेल तर मग मी ते सकाळी किंवा रात्री लगेचच आणायला पाठवत असते. जरी तसं नाही झालं तर मग मला ती माझी मैत्रीण आणून देत असते. मी फोटो वगैरे पाठवते आणि ती मग मला लगेचच आणून देते. तर मग मी असंही करते. किंवा आमच्या इकडं इथं जवळ एक दुकान आहे, तर तिथे पण मिळालं तर तिथं पण मी बघत असते. तर म्हणजे कसं पण मॅनेज करत असते, पण अस्तर हे मी आणतच असते. किंवा जर कस्टमरला आपल्याकडं जर खरंच नसेल, कलेक्शन नसेल आपल्याकडं, की जवळचं कुणी कस्टमर असेल तर त्यांना म्हणायचं मग तुम्ही अस्तर आणून द्या, ते अस्तरचे पैसे त्या शिलाईमधले कट करून द्यायचे त्यांना. आणि जे काही आपली शिलाई आहे तेवढीच घ्यायची. तर अशा पद्धतीने अस्तरचं मॅनेज मी करत असते.
तर ह्या कस्टमरनी मला रात्री ब्लाऊज आणून दिलं होतं आणि त्यांना हे दुसऱ्या दिवशी दुपारीच पाहिजे होतं. तर आता हे ब्लाऊज माझ्याकडं त्यांनीच मला अस्तर आणून दिलेलं होतं. थोडंसं विदाऊट दिसते त्यामुळेच, कारण मी तर मॅचिंग अस्तरच लावत असते. पण असं म्हटलं जाऊ द्या आता, त्यांनी दिलेलं होतं, त्यांनी लावायला सांगितलं तेच लावावं. तर मग फॉल नव्हता, तर फॉल मात्र मग त्यांनी मला रात्रीच आणून दिलेला होता. आणि मग म्हटलं चला आता पहिलं कटिंग करून करण्यासाठी बसावं. अगोदर तिथं नेव्ही ब्ल्यू आणि एक मेहंदी कलरचा प्लेन साधा ब्लाऊज आहे, तो अगोदर कटिंग करून घेतला, पलीकडं तुम्हाला दिसतोच आहे. आणि हे नंतर कटिंग करायला घेतला, कारण ते 2 ब्लाऊजसुद्धा मला लगेचच द्यायचे होते. आता ते अगोदर द्यायचे होते आणि हे नंतर द्यायचे होते, कारण हे जे कटिंग करते ते आमच्याकडे जवळच्याच कस्टमरचा होता आणि जे पलीकडचे आहेत ते थोडेसे लांबच्या कस्टमरचा होता. मग त्यांना ते नेऊन द्यायचे होते. तर मग त्यासाठी मग मी ते अगोदर कटिंग करून घेतले आणि हे पण म्हटलं हातात सरसर लगेच कटिंग करून घ्यावा. आणि ते 2 ब्लाऊज मला अगोदर रेडी करायचे होते. तर म्हटलं आता बघू पटकन आता कटिंग करून घेते. तर बघा आता फॉल लावण्यासाठी सुद्धा ज्यावेळेस तुम्हाला फॉल नाही जमत लावायला, जे कसं ब्लाऊजचा खूप लोड असेल, अर्जंट द्यायचा असेल ब्लाऊज, त्यावेळेस तुमच्याकडे फॉल लावण्यासाठी कुणी आजूबाजूला असतील तर त्यांच्याकडे सुद्धा तुम्ही फॉल लावण्यासाठी देऊ शकता. पण शक्यतो मी मी स्वतःच फॉल लावते. त्यासाठी मग मी काही कुणाला देत नाही. जसं आहे तसंच मी मॅनेज करते. आता मला तरी वाटलं होतं आज तर मला एवढी म्हणजे असं झालं होतं की हे ब्लाऊज द्यायचे, शिवायचे, परत त्याला एक ब्लाऊज प्लेन होतं त्याला हात शिलाई करायची, हुक बसवायचे, ह्या ब्लाऊजला हुक बसवायचे, हे सगळ्या गोष्टी होतात का नाही. पण बघा मनामध्ये इच्छा असेल तर प्रत्येक गोष्ट ही पूर्ण होते. तर प्रत्येक गोष्टीचं मी एक समाधान म्हणजे एक सोल्युशन म्हणून काढत असते. बघा जिथे आपला वेळ टाईमपासमध्ये जातो ते वेळ आपल्याला घालवायचा नाही, सरळ डायरेक्ट कटिंग करायचं, शिवायला बसायचं. जे काही आपले थोडेफार गरजेचे कामं असतात घरातली तेच करायची, बाकीचे ठेवले तरी चालतील, कारण अर्जंट ब्लाऊज शिवून झाला की मग आपण बाकीचे कामं करू शकतो. आता इथं माझ्या घरातली तर सगळी कामं आवरली होती, प्लस सकाळची थोडीशी व्हिडिओ एडिटिंगचे पण कामं असतात. रात्री थोडंसं करून ठेवते मी आणि सकाळचं थोडंसं करत असते. परत सकाळचे कपडे धुवायचे, भांडे धुवायचे, सकाळचा स्वयंपाक, मुलांचं आवरून वगैरे सगळं झालं होतं. पहिलं ब्लाऊजचं कटिंग करून घेतलं आणि शिवायला बसले. इतर कोणताही टाईमपास न करता मी पहिलं शिवायला घेतलं, कारण म्हटलं हे ब्लाऊज मला अर्जंटली द्यायचे होते. आता ह्याच्यामध्ये सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथं लक्षात ठेवायच्या. आता कधी कधी काय होतं, ज्यावेळेस आपल्याला ब्लाऊज अर्जंट द्यायचा असतो तर कधीतरी असं होतं की दोरा पण नसतो. आता दोरा पण तुम्ही अगोदरच चेक करून ठेवायचा की तुमच्याकडे अस्तर आहे का, दोरा आहे का, तुम्हाला जी कोणी त्यावरती लेस वगैरे काही लावायला सांगितलं असेल तर तशी तुमच्याकडे लेस आहे का. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ज्यावेळेस ब्लाऊज पीस तुमच्या हातात येतो त्यावेळेसच चेक करायचा. आणि हो, मला आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारलेला गेलेला आणि ते खूप कमेंटमध्ये आलेला होता. आणि म्हणजे असं होतं की प्रत्येक ताईंना ती जाणून घ्यायचं असतं. तर बऱ्याच ताई मला विचारतात की ताई तुम्ही अर्जंट ब्लाऊजची शिलाई जास्त घेता का तुमची रेग्युलर शिलाई आहे तेवढीच घेता. तर हे कमेंटमध्ये मला बऱ्याच वेळा विचारलं होतं आणि बऱ्याच ताई म्हटल्या होत्या की ताई प्लीज रिप्लाय द्या, सांगा आम्हाला. तर मी थोडक्यात तर तिथपर्यंत तेवढं मी रिप्लाय लगेच देते कमेंटला. पण मला व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगायचं होतं की ज्यावेळेस अर्जंट ब्लाऊज असतील त्यावेळेस मी काय करते, 50 रुपये जास्त घेते. मग ते रेग्युलर कस्टमर असो किंवा नवीन कस्टमर असो, तर जास्त घेते. कारण बघा ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करायला आपल्याला वेळ तर थोडाफार जास्त जातोच, पण काय होतं पण आपल्याला खूप स्ट्रगल करावं लागतं. म्हणजे कसं, अस्तर नसेल तर अस्तर आणा, लेस आणा, मॅचिंग दोरा आणा, बऱ्याच गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. पण कसं आपल्याला सवय लागल्यामुळे ते आपण करू शकतो. पण ज्यावेळेस त्यांना सांगितलं आणायला तर त्यावेळेस त्यांचं कसं म्हणतात, आम्हाला टाईम नाही आहे अस्तर आणायला, तुम्हीच आणा, तुम्हीच शिवा, किंवा मला गाडी घेऊन जायचं, पेट्रोल खर्च करायचं, मग ह्या सगळ्या गोष्टी असतात असं म्हणतात काही कस्टमर. तर त्यासाठी मग आपणही 50 रुपये एक्स्ट्रा घेतले तर काय हरकत आहे, नाही का. आता बघा जे कुणी माझे रेग्युलर कस्टमर आहेत, असे कस्टमर आहेत की ते माझ्याकडंच ब्लाऊज शिवतात, तर त्या कस्टमरकडून मग मी मात्र जास्त पैसे घेत नाही. 10 ते 20 रुपयेच घेत असते, इथले 20 ते 30 रुपये, जास्त घेत नाही. आणि जे नवीन कस्टमर असतील ते ब्लाऊज माझ्याकडं कधीतरी टाकतात, तर मग त्यांच्याकडून मग मी 50 रुपये एक्स्ट्रा घेते. कारण तिथं मग आपली थोडासा वेळ खर्च होतो, प्लस आपल्याला वेळेची ॲडजस्टमेंट करावं लागते. आता एखाद्या दिवशी आपण प्रत्येक दिवशी कामाचं नियोजन ठरवलेलं असतं आणि आता टेलर म्हटल्याच्या नंतर प्रत्येकाची नंबरप्रमाणे आपण ब्लाऊज शिवायला घेतो आणि तारखी ठरलेल्या असतात की ह्या दिवशी मला ह्या दिवशी हे ब्लाऊज हिचे द्यायचे असतात. तर मग
त्यासाठी मग आपल्याला त्या दिवशी जे काम करायचे ते काम, आपल्या हातातलं काम आपल्याला बाजूला ठेवून हे अर्जंट ब्लाऊजचं काम घ्यावं लागतं. तर त्यासाठी मग आपल्याला थोडंसं हे करावं लागतं. मग आता ते समोरचे जे कोणाचे आपल्याला ब्लाऊज द्यायचे असतात अगोदरचे, तर ते थोडे एक दिवसाने लेट होतात का नाही. तर मग त्यासाठी आपल्याला थोडेफार पैसे जास्त घेतले तरीही हरकत नाही, कारण त्यांना वेळेवरती ब्लाऊज पाहिजे असतो. तर त्यासाठी मग घ्यायचे. तर बघा आता हे पिशवीत भरते ते माझ्याकडे रेग्युलर कस्टमर आहेत, त्याच्यामुळे मी काय त्यांचे ब्लाऊज ची जास्ती शिलाई घेतलेली नाही. कारण त्यांचे अगोदर 3-4 ब्लाऊज मी दिले होते, 3 ब्लाऊज आणि 2 ब्लाऊज माझ्याकडूनच राहिले होते. एक ब्लाऊजला अस्तर नव्हतं मिळालं आणि एक ब्लाऊज त्यांनी अर्जंट आणून दिला होता. तर मग त्यासाठी मग मी नाही घेतले. आता हे सुद्धा कस्टमरचं एकदम रेग्युलरचं आहे, त्यासाठी ह्यांचे सुद्धा मी जास्त काही पैसे घेतलेले नाही. आणि सुंदर असा फिनिशिंगमध्ये हा सुद्धा ब्लाऊज रेडी करून दिला. अगोदर ते पिशवीत भरून दिलेले ब्लाऊज मी पहिले पटकन पाठवून दिले, कारण ते 4 वाजता द्यायचे होते. ती दिंडी 4 ते 5 वाजताच निघणार होती आणि ही दिंडी होती तर दुसऱ्या दिवशी सकाळी निघणार होती. तर ते हा ब्लाऊज पण कंप्लीट करून घेतला. पण आता विशालही खेळत होता आणि सोनूही बाहेर गेली होती ते ब्लाऊज देण्यासाठी दुसरे. तर म्हटलं चला असो आता हा ब्लाऊज शिवून घेतला आहे, तर म्हटलं हातात स्वतःच कॅमेराने बॅक कॅमेराने शूट करून घ्यावं. आणि त्यानंतर मग ते ब्लाऊज हुक वगैरे लावून घेतले मी लगेचच मशीनवरती बसल्या. पण लगेच आता साडी पिको फॉल करायची राहिली होती, तर मग साडीला आधीवर मशीनवरती फॉल लावून घेतला आणि मग मात्र हे फॉलची हातशिलाई करण्यासाठी घेतली. आता ह्या छोट्या मोठ्या गोष्टी तर आपल्याकडं ज्यावेळेस शिल्लक माणूस असतं त्यावेळेस करू शकतं. जसं की तुमच्या घरामध्ये तुमची जाऊ सासू कुणी असेल तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टी तर मग करू शकतात त्या. पण मी माझी स्वतःची कामं स्वतःच करते. मला दुसऱ्यांना त्रास द्यायला आवडतही नाही आणि माझ्याकडे नाही कोणी घरामध्ये की मीच माझी स्वतः कामं करत असते. त्यामुळं आणि आहोंला तर काही असल्या कामाचा अजिबात इंटरेस्ट नाही आहे, कारण त्यांना सुट्टी असते तर मग बाहेरून काही सामान आणायचं न्यायचं, परत इतर काही कामं असतात, मुलांच्या शाळेमध्ये जायचं असतं, ते सगळ्या गोष्टी मग त्यांना त्या करतात. मग थोडाफार त्यांना आरामही हवा असतो, कारण दिवसभरामध्ये त्यांचे खूप हार्ड काम असल्यामुळं इतर कामांना खूप वेळ जातो. मग त्यामुळं मी त्यांना काही हे सगळ्या गोष्टी सांगत नाही, मी माझ्या स्वतःच करत असते. तर मी पिको फॉलला लगेच लावून घेतला आणि साडी लगेचच छान अशी घडी घालून घेतली. आणि हो, आपल्याला ज्यावेळेस साडीला फॉल लावतो त्यावेळेस घडी पण छान आली पाहिजे. आता त्याच्यावरती सुद्धा भरपूर असे व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती, 1-2 व्हिडिओज आहेत. तर मस्त अशी घडी घालून घेत असते. ज्यावेळेस आपण फॉल लावतो बॉर्डरला, ती बॉर्डर आतमध्ये घालायची आणि अशा पद्धतीने घडी घालायची. तुम्ही बघू शकता किती छान अशी घडी घातलेली आहे. असं वाटते की साडी दुकानामधूनच आणलेली आहे, असं इतकं सुंदर वाटतंय साडी. आणि एक साडी राहिली होती ती पिको करायची होती नुसती, आणि ज्या साडीला फॉल लावायचा होता ती साडीची मी आधी फॉल लावून घेतला आणि त्यांच्या मापाचा ब्लाऊज वगैरे व्यवस्थित घडी घालून घेतला. आणि जो शिवलेला ब्लाऊज आहे ते सुद्धा छान अशी घडी घालून घेतली. तर अशा पद्धतीने माझं आजचं एवढं काम कंप्लीट झालं. पण पुढे सुद्धा मला काही ब्लाऊजचं कटिंग करायचं होतं, ते पण कटिंग करायला घ्यावं म्हटलं. मग मी नंतरही 3 ते 4 ब्लाऊजचं कटिंग करून घेतलं. तर पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. तर मला असं जे काही विचारलेले कमेंट्स होते मी लगेचच उत्तर देते, पण तुम्हाला व्हिडिओमध्ये व्यवस्थित समजून सांगता येतं, म्हणून प्रत्येक व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत व्यवस्थित बघायचा. त्यानंतर राहिलेली एक साडी लगेच म्हटलं पिको करून घ्यावी आणि तिला पण लगेच घडी घालून त्या पिशवीमध्ये ठेवून द्यावी. मग त्यांचीसुद्धा पूर्ण कंप्लीट होऊन जाईल. ज्या तवा येतील त्यावेळेस मग त्या घेऊन जातील. तर मग हे असं माझं होतं अर्जंट कामाचं रुटीन. तर बघा अस्तर कसं मॅनेज करायचं, आपल्याला इतर गोष्टी काय काय करायच्या, शिलाई कशी घ्यायची, या सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. पण तरीसुद्धा तुम्हाला जर काही कमेंटमध्ये विचारायचं असेल तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की विचारू शकता. आणि काल पण एका छोट्याशा शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं मी की साडीला गोल पिको कसा करायचा, म्हणजे मी कशा पद्धतीने करते. आता एक कमेंटसुद्धा मला बऱ्याच वेळ आली होती की ताई पिको फॉलच्या मशीनवरती तू जे बटन लावायचे काजे असतात ते कशी करते दाखव. तर ते सुद्धा तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल. प्रत्येक व्हिडिओचं उत्तर येणार आहे, म्हणजे प्रत्येक कमेंटचं उत्तर तुम्हाला अगदी छान पद्धतीने मी समजून सांगते. त्यामुळं मलाही छान वाटतं आणि तुम्ही छान मग असे विचारता, त्यासाठी मग असं वाटतं की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित समजून सांगितलं तर समोरच्यांना सुद्धा समजतं. तर ही सगळं ऑर्डर माझी आता कंप्लीट झालेली होती. तर म्हटलं चला आता ते येऊन घेऊन जात्याल, तोपर्यंत आता आपले दुसरे ब्लाऊजचं कटिंग करून घ्यावं. आणि जो मी आज वेअर केलेला ब्लाऊज आहे, जो मी घातलेला आहे तुम्ही बघू शकता हे, तर ते ब्लाऊज आहे ना
मी कटिंग स्टिचिंग व्हिडिओ आपल्या फॅशन डिझायनरच्या चॅनलवरती आहेत. त्या चॅनलचं नाव आहे ज्योती सुरवसे फॅशन डिझायनर मराठी. तर अशा पद्धतीचं नाव आहे. तर तिथं तुम्ही जाऊन बघू शकता. आणि आता ही एक साडी आलेली होती, तर 4 वर्षाच्या मुलीची नऊवारी शिवायची होती शाही मस्तानी. तर आता आषाढी एकादशीसाठी तर तीसुद्धा मला स्टिच करायला घ्यायची आहे, पण म्हणलं अगोदर अस्तर आणण्यासाठी पाठवावी म्हणून बघून ठेवली. आता बरेच नवीन नवीन गोष्टी मी शिवते, म्हणजे पहिल्यापासून शिवते. आणि आपल्या चॅनलवरती बरेच व्हिडिओ आहेत, नऊवारी साडी, ड्रेस, सगळ्या गोष्टी आहेत. तर तुम्ही एकदा चेक करा, कारण मी एवढ्यातच मी जास्त व्हिडिओज टाकले नाहीत त्याच्यावरती. फक्त ब्लाऊज विषय जास्त टाकते, कारण बऱ्याच ताईंना जास्त ब्लाऊज शिकायचे असतात. तर बघा, हे सुद्धा ब्लाऊज माझं कटिंग करून झाला. तर हे ब्लाऊजचं बोटनेक ब्लाऊजचं कटिंग आहे. हाच माझा स्वतःचा ब्लाऊज आहे. तर हे मी कटिंग करून घेतला, पण ह्याचं शूट केलं. आता आज तो व्हिडिओ 1 वाजता आला पण असेल, म्हणजे आलेला आहे आपल्या चॅनलवरती. तुम्हाला नक्की जाऊन बघा. बोटनेक ब्लाऊजचं कटिंग आणि डीपनेक ब्लाऊजचं कटिंगमध्ये काय फरक असतो त्यामध्ये मी व्यवस्थित डिटेलमध्ये सांगितलेला आहे. आणि तो पण ब्लाऊज माझा स्वतःचाच आहे. छान अशी पॅटर्न डिझाईन बनवणार आहे. तर प्रत्येक गोष्ट मी त्यामध्ये सुद्धा तुम्हाला छान पद्धतीने समजून सांगितलेली आहे. तर मग आता मला दुसरे पण काही ब्लाऊज कटिंग घ्यायचे होते, पण नेमकं कोणते घ्यायचे होते तेच मी हुडकीत होते. पिशवी व्यवस्थित सापडत नव्हती. तर म्हटलं चला आता पटकन लगेच ते पण कटिंग करायला घ्यावे म्हणून हुडकत होते. आणि आजचं असं काही होतं माझं कामाचं नियोजन. सगळे कामं आवरून घेतले आणि मग लागले संध्याकाळच्या स्वयंपाकाला. संध्याकाळचा स्वयंपाक करण्यासाठी घेतला आणि मस्त अशी आज पनीरची भाजी बनवलेली होती. मुलांना खूप आवडते पनीरची भाजी. 2-3 दिवसातून एकदा तरी मी बनवत असते. बाहेरून आणण्यापेक्षा छान अशी घरच्या घरी पनीरची भाजी कशी करायची, तर ह्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. मस्त असा मसाला पनीर बनवलेलं होतं. तर ह्या भाज्या मी खूप छान बनवते, मला सगळे घरचे असं म्हणतात. कारण माझा भाऊ हॉटेलवरती भाज्या बनवण्यासाठी असतो. तो खूप मस्त असा भाज्या बनवतो. खूप मोठा शेफ आहे तो. तर खूप मस्त भाज्या बनवतो. त्यासाठी मग मलासुद्धा छान अशा भाज्या बनवता येतात. आणि कुकिंगचं सुद्धा मला खूप जास्त आवड आहे. घरचे पण आवडीने सगळं काही खातात मी बनवलेलं. तर काही भाकरी बनवल्या होत्या आमच्या दोघांसाठी आणि काही मुलांसाठी चपाती बनवलेली होती. आणि मस्त अशी ही पनीरची भाजी बनवली होती. याचं टेक्स्चर बघू शकता किती छान आलेलं आहे. आणि सिंपल मी हे भाजी बनवलेली आहे. जास्त काही मसाले वगैरे ह्याच्यामध्ये ॲड नाही केलेली. आणि कशा पद्धतीने मी भाजी बनवते ह्याचा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती, तर तो तुम्ही नक्की बघा. तर चला, आजचा व्हिडिओ इतकाच. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर शेअर पण करा. आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.